हॅलो फ्रेंड्स, मी अमर A3 अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमधून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट केली आहे. त्या सिरीजचं नाव आहे लर्न इंग्लिश विथ स्टोरीज. म्हणजेच काय तर स्टोरीच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचा अभ्यास कसा करायचा. सो लेट स्टार्ट विथ आवर फर्स्ट स्टोरी. द नेम ऑफ द स्टोरी इज द कॅमल अँड द जॅकल. कॅमल अँड द जॅकल. कॅमल मीन्स उंट आणि जॅकल मीन्स कोल्हा. ओके, सो लेट स्टार्ट अवर स्टोरी. पहिल्यांदा आपण काय करूया, पूर्ण स्टोरी एकदा वाचून घेऊया. स्टोरी वाचल्यानंतर प्रत्येक सेंटेन्स आपण ग्रॅमॅटिकली त्याचा अर्थ कसा होतो, ग्रामरचा वापर त्या सेंटेन्समध्ये कसा केला आहे ते पाहणार आहोत. सो आपण पहिल्यांदा स्टोरी रीड करूया. लॉंग अगो अ कॅमल अँड अ जॅकल वर फास्ट फ्रेंड्स. वन डे द जॅकल सजेस्टेड टू द कॅमल to eat watermelons in a field across a river. The camel agreed and carried the jackal on its back across the river. Reaching there, they began to eat the watermelons. When the jackal had eaten to its fill, it began to howl. The camel requested it not to do so, but the jackal replied that it was its habit to howl after the meal. In the meantime, the farmer came there. The jackal hid himself in some bushes. The farmer beat the camel badly. The camel ran for life toward the river. After some time, both came to the river. The camel again carried the jackal on its back. When it reached the midstream, it began to roll to itself into the water. The jackal requested it not to do so, but the camel replied that it was his habit to do so after the meal. The result was the jackal drowned. आता प्रत्येक स्टोरीला आपण सेंटेन्सनुसार पाहणार आहोत. स्टार्ट करूया आपण. लॉंग अगो अ कॅमल अँड अ जॅकल वर फास्ट फ्रेंड्स. बघा, लॉंग अगो या शब्दाचा अर्थ काय होतो, तर लॉंग अगो म्हणजे काय तर बऱ्याच वर्षांपूर्वी. आता स्टोरी सांगायची असेल तर आपल्या स्टोरीमध्ये अशा प्रकारचे शब्द येतात. लॉंग अगो म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी, वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एकेकाळी. तर हे शब्द आपण स्टोरी सांगत असताना वापरले जातात. नेक्स्ट बघूया. अ कॅमल अँड अ जॅकल वर फास्ट फ्रेंड. बघा, अ कॅमल, आता अ इथे आर्टिकल वापरलेला आहे. अ आर्टिकलचा उपयोग काय तर सिंग्युलर काउंटेबल नाउन सांगायचं असेल त्यासमोर तुम्ही ए किंवा ॲनचा वापर करू शकता. जर इतर कन्सोनंट असतील म्हणजे कुठले तर बी पासून झेड पर्यंतचे इतर कन्सोनंट असतील तर त्यासमोर एचा वापर केला जातो. फक्त ए ई आय ओ यू हे वॉवल्स म्हणजेच स्वर असतील तर त्याच्या समोर ॲनचा वापर केला जातो. ते इथे सी असल्यामुळे इथे एचा वापर झालेला आहे. इथे जॅकल म्हणजे जे असल्या जे काय तर कन्सोनंट त्यामुळे सुद्धा इथे ए या आर्टिकलचा वापर झालेला आहे. आणि इथे समोर येणारा जो वर आहे तर हा वर म्हणजे काय प्लुरल आहे. तर वर कशामुळे आलेला आहे तर अ कॅमल अँड अ जॅकल, एकापेक्षा अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांचा वापर सांगायचा असेल तर त्यासाठी आपण प्लुरल मॉडल ऑक्झिलरी वापर करण्यात येतो. म्हणून येथे बघा आलेलं आहे अ कॅमल अँड अ जॅकल वर फास्ट फ्रेंड्स. आता फास्ट फ्रेंड्स म्हणजे कसे तर खूप चांगले भेटलं. म्हणजेच बघूया, लॉंग अगो अनेक वर्षांपूर्वी एक उंट आणि एक कोल्हा खूप चांगले मित्र होते. वन डेचा अर्थ होतो एके दिवशी. वन डे द जॅकल सजेस्टेड टू द कॅमल. वन डे द जॅकल सजेस्टेड टू द कॅमल टू ईट वॉटरमेलॉन्स इन अ फील्ड अक्रॉस रिव्हर. पूर्ण सेंटेन्सचा बघूया आपण अर्थ. वन डे म्हणजे काय तर वन डेचा अर्थ होतो एके दिवशी. द जॅकल सजेस्टेड, आता या वाक्यांमध्ये टेन्स कुठला आहे तर टेन्स सिंपल पास्ट टेन्स वापरला आहे. याच्यामध्ये बघूया, सब्जेक्ट म्हणजे कोण आहे तर सब्जेक्ट आहे द जॅकल, म्हणजे यस प्लस घेऊया आपण. क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे म्हणजे काय सजेस्टेड. तर सजेस्टेड याचं पहिलं रूप काय आहे तर सजेस्ट हे पहिलं रूप आहे त्याचं, म्हणजेच काय तर सिंपल पास्ट टेन्स वापरलेला आहे. आणि या वाक्यामधले असणारा ऑब्जेक्ट कोणता आहे तर कॅमल हा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे त्याच्यावरती क्रिया झालेली असं म्हणूया आपण. आता बघूया सिंपल पास्टचा यूज काय होतो. इट इज युज्ड टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच हॅपन इन द पास्ट. अशा क्रिया ज्या भूतकाळामध्ये झालेल्या असतील ते सांगण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. आता पूर्ण सेंटेन्सचा अर्थ बघूया. वन डे द जॅकल सजेस्टेड टू द कॅमल. सजेस्ट म्हणजे सुचवणे. एके दिवशी कोल्ह्याने उंटाला सुचवलं. काय सुचवलं टू ईट. टू ईट, आता हा कुठला वापरलाय तर हा इन्फिनिटिव्ह वापरलाय. टू ईट म्हणजे इन्फिनिटिव्ह म्हणजे काय खाण्यासाठी. वॉटरमेलन्स म्हणजे काय तर टरबूज. इन अ फील्ड, इन हे प्रिपोजिशन वापरले. इनचा वापर काय इथे आलाय मध्ये हे सांगण्यासाठी. इन अ फील्ड म्हणजे एका शेतामध्ये एका क्षेत्रामध्ये म्हणूया. अक्रॉस हे प्रिपोजिशन आहे.
अक्रॉसचा अर्थ काय होतो? अक्रॉसचा अर्थ होतो च्या पलीकडे. तर कशाच्या पलीकडे? ते अ रिव्हर. रिव्हरचा म्हणजे काय? एका नदीच्या पलीकडे. पूर्ण सेंटेन्सचा अर्थ बघूया. एके दिवशी कोल्ह्याने उंटाला सुचवलं. काय सुचवलं? तर आपण वॉटरमेलन म्हणजेच टरबूज खाण्यासाठी नदीच्या पलीकडे असणाऱ्या एका शेतामध्ये जाऊया. नेक्स्ट सेंटेन्स, द कॅमल ॲग्रीड. आता इथे सुद्धा सिंपल पास्ट टेन्स वापरलाय. आता ॲग्री म्हणजे काय? तर सहमत होणे. ॲग्रीचं V2 वापरलंय. ॲग्रीड म्हणजे काय? उंट सहमत झाला. अँडचा अर्थ काय? आणि. उंट सहमत झाला. अँड कॅरीड द जॅकल ऑन इट्स बॅक अक्रॉस द रिव्हर. बघा, कॅरीड द जॅकल. कॅरी म्हणजे काय? तर वाहून नेणे. कॅरीचा V2 वापरलाय म्हणजे कॅरीड झालाय म्हणजे वाहून नेलं. म्हणजे उंट ॲग्रीड झाला, सहमत झाला आणि त्याने वाहून नेलं. कुणाला? तर जॅकलला. ऑनचा अर्थ प्रिपोजिशन आहे. ऑनचा अर्थ होतो वर. इट्स म्हणजे त्याच्या म्हणूया. बॅक म्हणजे पाठीवर म्हणता येईल आपल्याला. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे आणि रिव्हर म्हणजे नदी. या पूर्ण सेंटेन्सचा अर्थ बघूया. द कॅमल ॲग्रीड अँड कॅरीड द जॅकल ऑन इट्स बॅक अक्रॉस द रिव्हर. म्हणजे उंट सहमत झाला आणि त्याने कोल्ह्याला त्याच्या पाठीवरती बसून नदीच्या पलीकडे नेलं. नेक्स्ट सेंटेन्स, रिचिंग देअर. रिच म्हणजे काय? तर रिच म्हणजे पोहोचणे. देअर म्हणजे तेथे, म्हणजे तेथे पोहोचल्यानंतर. दे बिगॅन टू ईट द वॉटरमेलन्स. दे बिगॅन टू ईट वॉटरमेलन्स. आता दे बिगॅन, बिगिन म्हणजे काय? तर सुरुवात करणे. बिगिनचं V2 झालेलं आहे बिगॅन. बिगॅन आणि बिगन हे V3 येतं. आता याच्यामध्ये सुद्धा सिंपल पास्ट टेन्सची रचना. म्हणजे दे काय झाला? हा सब्जेक्ट झाला आणि बिगॅन काय झाला? फर्स्टचा सेकंड फॉर्म झाला. आता दे का वापरलं इथे? तर देचा उद्देश बघूया आपण. दे का वापरलं? तर दोन व्यक्ती किंवा वस्तू, पदार्थ यांच्याविषयी संबोधित करायचं असेल, म्हणजे सांगायचं असेल तर दे हे प्रोनाउन वापरण्यात येतं. म्हणून ते दे वापरला. दे बिगॅन टू ईट द वॉटरमेलन्स. त्यांनी टरबूज खायला सुरुवात केली. नेक्स्ट सेंटेन्स, when the jackal had eaten to its fill, it began to howl. When the jackal had eaten to its fill. आता बघूया, jackal had eaten to its fill या वाक्यामध्ये वापरलेला जो टेन्स आहे तो आहे पास्ट परफेक्ट टेन्स. का आहे? तर सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन बघूया. जॅकल आला सब्जेक्ट, प्लस हॅड आला मॉडेल ऑक्झिलरी, प्लस V3 म्हणजे काय? इटन आला. ईट, एट, इटन. वाक्याचा अर्थ बघूया. when the jackal had eaten to its fill. Past perfect tense definition काय? It is used to express an action which had completed at the time of speaking in the past. अशा क्रिया ज्या भूतकाळामध्ये एका विशिष्ट वेळेला पूर्ण झालेल्या होत्या ते सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. म्हणजेच when the jackal had eaten to its fill, it began to howl. म्हणजे जेव्हा कोल्ह्याने पूर्णपणे पोट भरून जेव्हा वॉटरमेलन खाल्ले त्यानंतर ईट बिगॅन टू होल. बघा, ईट म्हणजे कोणी? ईटचा वापर होतो जॅकलनी. जॅकलनी सुरुवात केली होल करायला. होलचा अर्थ काय? तर रेकणे, ओरडणे. हा प्राण्यांचा ओरडण्याचा जो आवाज असतो त्याला हौल असं म्हणतात. प्रत्येक प्राण्याचा वेगळा आवाज असतो बघा. जसं की साप म्हणजे स्नेक काय करतो? हिस करतं. कॅट आहे, कॅटचा म्यू आहे. त्याच पद्धतीने इतर प्राण्यांचे सुद्धा आवाज असतात. त्याच पद्धतीने बघू आपण. पूर्ण सेंटेन्स बघूया. when the jackal had eaten to its fill, it began to howl. जॅकलने जेव्हा पूर्ण पोट भरून ते वॉटरमेलन खाल्ले त्यानंतर त्याने रेकायला सुरुवात केली, हौल करायला सुरुवात केली. नेक्स्ट सेंटेन्स, द कॅमल रिक्वेस्टेड इट नॉट टू डू सो. आता बघा, रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती करणे. V2 वापरलेला आहे म्हणजे अर्थातच सिंपल पास्ट टेन्स. पूर्ण बघूया. द कॅमल रिक्वेस्टेड. कॅमलने विनंती केली, उंटाने विनंती केली. इट नॉट टू डू सो म्हणजे असं करू नको ही विनंती उंटाने केली. नेक्स्ट सेंटेन्स, but the jackal replied that it was its habit to howl after the meal. बटचा अर्थ होतो परंतु. the jackal replied that. इथे सुद्धा सिंपल पास्ट टेन्स वापरला बघा. रिप्लाय म्हणजे उत्तर देणे आणि रिप्लायचं V2 आलं रिप्लायड. म्हणजेच काय? द जॅकलने रिप्लाय केलं. जॅकल म्हणजे कोल्ह्याने रिप्लाय केलं. दॅटचा अर्थ काय होतो? दॅटचा अर्थ होतो की, म्हणजे कोल्ह्याने उत्तर दिलं की इट वॉज इट्स हॅबिट्स म्हणजे ते होतं. काय होते? इट्स. इट्सचा अर्थ होतो त्याचा, त्याची, त्याचे. इट्स हॅबिट. हॅबिट म्हणजे काय? सवय. सवय. टू होल. आफ्टरचा अर्थ काय होतो? नंतर. द मील. मील म्हणजे काय? जेवण. तर जो कोल्हा असतो, कोल्हा काय म्हणतो की जेवण झाल्यानंतर जोराने ओरडणे किंवा रेकणे ही माझी हॅबिट आहे, ही माझी सवय आहे. नेक्स्ट सेंटेन्स, द फार्मर बीट द कॅमल बॅडली. बघा, द फार्मर बीट द कॅमल बॅडली म्हणजेच काय झालं?
द फार्मर जो शेतकरी. बीट, बीट म्हणजे काय तर मारणे. बीट तिन्ही याच्यामध्ये तिन्हीचं सेम रूप येतं. बीट बीट बीट. वर्ब 1 सुद्धा बीट येतो, वर्ब 2 सुद्धा बीट येतो आणि वर्ब 3 सुद्धा बीट येतो. पूर्ण अर्थ बघूया. द फार्मर बीट द कॅमल बॅडली. म्हणजे शेतकरी, फार्मर म्हणजे शेतकऱ्याने तो उंटाला बॅडली अत्यंत वाईट रीतीने मारलं. समोरचं सेंटेन्स बघूया. द कॅमल रॅन फॉर लाईफ टुवर्ड्स रिव्हर. बघा, कॅमल रॅन. आता कॅमल रॅन, रॅन क्रियापदाचं दुसरं रूप आहे. पहिलं रूप आहे रन, दुसरं रूप आहे रॅन. रॅन फॉर लाईफ, फॉर म्हणजे साठी, लाईफ म्हणजे आयुष्य, टुवर्ड्स हे प्रिपोजिशन च्या कडे, च्या दिशेने म्हणूया. द रिव्हर म्हणजे नदी. पूर्ण सेंटेन्स बघूया. सिंपल पास्ट टेन्स आहे. द कॅमल रॅन फॉर लाईफ टुवर्ड्स द रिव्हर. म्हणजे आपला जीव वाचवण्याच्या उद्दिष्टाने उंट नदीच्या दिशेने पळाला. नेक्स्ट सेंटेन्स. आफ्टर सम टाइम बोथ केम टू द रिव्हर. आफ्टर सम टाइम, आफ्टरचा अर्थ होतो बघा नंतर. सम टाइम, सम म्हणजे काही म्हणूया, टाइम म्हणजे वेळ म्हणूया. बोथ कशासाठी वापरतात तर दोन व्यक्ती, वस्तू, पदार्थ यांबाबत माहिती सांगायची असेल तर बोथचा वापर करतात. बघूया. आफ्टर सम टाइम बोथ केम टू द रिव्हर म्हणजे थोड्या वेळानंतर दोघेही नदीच्या पाशी आले. नेक्स्ट सेंटेन्स. द कॅमल अगेन कॅरीड द जॅकल. बघा, कॅरी म्हणजे काय, वाहून नेणे. इथे सुद्धा सिंपल पास्ट टेन्स. द कॅमल अगेन, अगेनचा अर्थ काय होतो परत एकदा. द कॅमल अगेन कॅरीड द जॅकल ऑन इट्स बॅक. म्हणजे परत येताना सुद्धा उंटाने काय केलं, त्या कोल्ह्याला आपल्या पाठीवरती नेलं, बसवलं म्हणूया आपण. नेक्स्ट सेंटेन्स. फेन, फेन इट रीच द मिड स्ट्रीम इट बिगॅन टू रोल टू इट सेल्फ इन टू द वॉटर. बघा, फेन इट रीच द मिड स्ट्रीम. रीच म्हणजे काय तर पोहोचणे. रीचचं विटू आलं रीच्ड म्हणजे काय पोहोचले. ते कोठे पोहोचले तर मिड स्ट्रीम. आता बघूया मिड स्ट्रीम म्हणजे काय. नदीचा जो मधला प्रवाह असतो किंवा मध्य प्रवाह असतो, जो मधला असतो भाग त्याला मध्य प्रवाह असं म्हणूया. तर मध्य प्रवाहामध्ये किंवा नदीच्या मधल्या भागामध्ये ज्या वेळेला ते पोहोचले. इट बिगॅन रोल टू इट सेल्फ इन टू द वॉटर. बघा, इट बिगॅन म्हणजे त्यांनी काय केलं, सुरुवात केली. रोल म्हणजे काय तर खालीवरी होणे. टू इट सेल्फ, इट सेल्फ म्हणजे काय, इट सेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. म्हणजे एखादी क्रिया त्याच व्यक्तीवरती स्वतःवरती होते त्यावेळेला इट सेल्फ हे प्रोनाउन वापरतात. बघूया. प्रत्येक आपल्याकडे प्रोनाउन आहे, त्या पर्सनल प्रोनाउनचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये कन्व्हर्जन कसं होतं. आता आय आहे, आयचं कन्व्हर्जन झालं माय सेल्फ म्हणजे मी स्वतःला. दुसरं आहे ही, हीचा अर्थ होतो तो, हीचं कन्व्हर्जन झालं हिमसेल्फ त्याला स्वतःला. शी आहे, शीचा अर्थ होतो ती, शीचं कन्व्हर्जन झालं हरसेल्फमध्ये. दे आहे, देचं कन्व्हर्ट झालं देमसेल्फ म्हणजे प्रत्येक प्रोनाउन आहे तर त्या प्रोनाउनचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये कन्वर्ट होत असतं. बघूया इथे काय आलं. इट बिगॅन रोल टू इट सेल्फ इन टू द वॉटर. इन टू म्हणजे मध्ये, च्या मध्ये साठी इन टू प्रिपोजिशन वापरलं. म्हणजे ज्या वेळेला दोघंही नदीच्या मधल्या प्रवाहामध्ये पोहोचले त्यावेळेला दोघांनी खालीवरी म्हणजे त्यांचं शरीर होतं किंवा गटांगळ्या खायला सुरुवात केली. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. द जॅकल रिक्वेस्टेड इट नॉट टू डू सो. आता यावेळेला बघा, पहिल्यांदा उंटाने विनंती केली होती की बाबा असं तू करू नकोस. यावेळेला कोणी केली, यावेळेला कोल्ह्याने रिक्वेस्ट केलं, विनंती केली की इट नॉट टू डू सो, की बाबा तू असं करू नको. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. बट परंतु द कॅमल रिप्लाइड दॅट इट वॉज हिज हॅबिट टू डू सो आफ्टर द मील. म्हणजेच बघा, त्यावेळेला त्याने उत्तर दिलं होतं कोल्ह्याने, यावेळेला कॅमलने उत्तर दिलं. कॅमलने रिप्लाय केला, कॅमलने काय रिप्लाय दिला, प्रत्युत्तर दिलं. रिप्लायचा अर्थ प्रत्युत्तर देणे, की इट वॉज हिज हॅबिट, ही काय तर त्याची हॅबिट आहे. टू डू सो आफ्टर द मील, जेवण केल्यानंतर असं करणं ही त्याची हॅबिट आहे, असं तो उंट म्हणाला. नेक्स्ट सेंटेन्स. द रिझल्ट वॉज दॅट जॅकल ड्राउन. बघा, आता इथे पॅसिव्ह व्हॉइसची रचना आलेली आहे, म्हणजे वॉज आलाय आणि ड्राउन हा फी3 वापरला. तर ड्राउन म्हणजे बुडणे असं म्हणूया. तर पूर्ण सेंटेन्स बघूया. द रिझल्ट म्हणजे काय, परिणाम. असा परिणाम झाला की जो कोल्हा होता तो कोल्हा बुडला आणि जो उंट होता तो पोहत पोहत नदीच्या पलीकडे येऊन पोहोचला. या स्टोरीचा मोरल बघूया. डू ॲज अदर्स डू म्हणजेच काय, मोरल म्हणजे बोधवाक्य म्हणूया. डू ॲज अदर्स डू म्हणजे काय, जशाच तसे. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीसोबत वाईट पद्धतीने वागलो तर तो सुद्धा एके दिवशी आपल्याशी वाईट पद्धतीनेच वागेल. सर आता आपण इथे थांबूया. ही स्टोरी जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.